साकतच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मशानभूमी व वैकुंठ गमन स्मशानभूमीला अमेरिकेची भेट. जामखेड वनमित्र रामभाऊ मुरुमकर यांनी साकतमध्ये साकारलेली स्मशानभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मशानभूमी व वैकुंठ गमन मुरुमकर स्मशानभूमी पाहण्यासाठी अमेरिकेचे पाहुणे यांनी भेट दिली आहे. काल अमेरिकेच्या 30 ते 40 लोकांनी स्मशानभूमीला अचानक भेट दिली आणि पाहणी केली. यावेळी अमेरिकेच्या आलेल्या सर्वांना फुले देऊन त्यांचे सत्कार व स्वागत करण्यात आले. यावेळी वनप्रेमी रामभाऊ मुरुमकर, दादा घोडेस्वार, पत्रकार बापूसाहेब घोडेस्वार, राजेंद्र सानप, अमोल राजे पुलवळे, मनोज पुलवळे, मधुकर वाळुंजकर, आशाताई सानप, निर्मला सानप, सुरेखा सोनवणे उपस्थित होते. जामखेड तालुक्यातील साकत गावामध्ये वन विभागाचे वनमित्र म्हणून ओळखले जाणारे रामभाऊ मुरुमकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मशानभूमी व वैकुंठ गमन मुरुमकर स्मशानभूमीमध्ये निसर्गरम्य अनुकूल वातावरण तयार केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मशानभूमी व वैकुंठ गमन स्मशानभूमीमध्ये पिंपळ, वड, नारळ, चिंच, आवळा, आंबा, बदाम, अशोका, फुलांचे तसेच शोचे विविध प्रकारचे झाडे लावण्यात आली आहेत. रामभाऊ मुरुमकर यांनी वन विभागात नोकरी करताना विविध प्रकारचे हजारो झाडे लावली आहेत. साकत, पंचक्रोशीत तसेच जामखेड, आष्टी, पाटोदा, बीड अशा मोठमोठ्या शहरांमध्ये स्मशानभूमीचे तसेच रामभाऊ मुरुमकर यांचं नाव गाजतंय. वारकरी संप्रदाय म्हणून वेळ काढून दिवस रात्र स्मशानभूमीला वेळ देतात. तसेच उद्योजक प्रमोद बापू मुरुमकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मशानभूमीला 6 LED बल्ब दिले आहे. रामभाऊ मुरुमकर यांचं अमेरिकन टीमने अभिनंदन केलंय. जामखेड प्रतिनिधी बापूसाहेब घोडेस्वार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.